मी गेले कित्येक दिवस अलिबागला जाण्यासाठी प्रयत्न करतोय. 1.5 दिवस, 2 नाही, चल 1.5 दिवस तरी सुट्टी दे, पण ती सुद्धा नाही मिळते आम्हाला. आम्ही संकेतसाठी मुली बघत असतो की कुणी आली ना, संकेत ती कशी आहे वगैरे, हे आमचं सुरू असतं. आणि मला असं वाटतं इथेच तुम्हाला उत्तर मिळालेलं. इट्स मज्जा. हॅपी फ्रेंडशिप डे रश्मी. तू असंच कायम नाही ते आपलं वालं असंच कायम तू माझं रक्षण कर. येस. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच अंतरपाट या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे तुमचं आवडतं कपल गौतमी आणि क्षितिज, म्हणजेच रश्मी आणि अशोक. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही मस्त. फ्रेंडशिप डे स्पेशलच काही प्रश्न आहेत. सो तुमच्यात असा कोण आहे किंवा या सेटवर असा कोण आहे हे तुम्हाला सांगायचं. सो रेडी आहात? सो पहिलाच प्रश्न आहे, यारो का यार, हे तुम्ही कुणाला हा टॅग द्याल? यारो का यार मी संकेतला म्हणेन. हा, संकेत. आणि त्यामागे जर काही कारण किंवा किस्से असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. कारण किस्से त्याच्यासाठी कारण लागतच नाही, त्याला कारण नाही लागत. म्हणजे तो भाई ये करेंगे, रश्मी ऐक ना, फुल एनर्जी असते. म्हणजे बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा काही खायला ऑर्डर करायचं असलं तर ते झालं, रील्स बनव, सगळ्या गोष्टीत तो एकदम रेडी असतो. म्हणजे रश्मी चल आपण तुझी ही रील बनवूया, अरे चल अशोक आपण तुझी ही रील बनवूया. तो इथपर्यंत तो सॉर्टेड एकदम. म्हणजे त्याचा प्युअर इंटेन्शन सगळा की चल ना आपण हे करूया, चल ना ते करूया. बरं, नेक्स्ट आहे कंजूस दोस्त. कंजूस दोस्त असं नाहीये कोणी आमच्या खऱ्या आयुष्यातही जर कोणी असेल तर तेही सांगू शकता. कंजूस नाही, म्हणजे मला असं वाटतं फ्रेंडशिप मध्ये ते गिव्ह अँड टेक सारखंच असतं. जसं तुम्ही वागता तसं समोरचा वागतो. सो जर मी कोणाला कंजूस म्हणाल तर ते आपल्याला पण लागू होईल. सो नाहीये, कोणीच नाहीये कंजूस, कोणीच. ऐनवेळी पलटी मारणारा किंवा प्लॅन कॅन्सल करणारे मित्र पण असतात. आपल्या इथे असं नाही अजून काही. आम्ही प्लॅन केलं आणि ऍक्च्युली प्लॅनच आमचा कुठला झाला नाही अजून, कारण आम्ही सतत शूट करतोय. बरं, आता पावसाळा आहे, सो खूप लोक फिरायला जातात. सो तुमचं सगळे प्लॅनिंग ठरले का की जायला हवं एकदा? आमची प्लॅनिंग ठरते, खूप होते आमची, पण आम्हाला सुट्टी मिळत नाही. आम्ही गेले कित्येक दिवस अलिबागला जाण्यासाठी प्रयत्न करतोय की आम्ही आमच्या ह्यांना स्केड्युलर जे आहेत त्यांना सांगतोय की 1.5 दिवस, 2 नाही, चल 1.5 दिवस तरी सुट्टी दे, पण ती सुद्धा नाही मिळते आम्हाला. आणि होतं असं की जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा नेमकं हिचं माहेरचं शूट लागतं. सो एकत्र अशी सुट्टी नाहीच मिळत आहे. होपफुली तुम्हाला ती लवकर सुट्टी मिळू आणि तुम्ही एन्जॉय कराल. पण नेक्स्ट आहे गॉसिप पार्टनर. तुझा गॉसिप पार्टनर कोण आहे सेटवर आणि तुझा? मी, संकेत आणि आप्पा, आम्ही तिघच गप्पा मारत असतो मेकअप रूम मध्ये. आम्ही तिघच असतो. म्हणजे राजन सरांचं एक खास वैशिष्ट्य आहे की ते आमच्यात आले की ते आमच्या वयाचे होतात. सो ते जरी सीन मध्ये किंवा शो मध्ये आमचे बाबा असले तरी ते आमचे भाऊ आहेत. त्यांच्याबरोबर सगळं शेअर करतात आणि सगळ्यांशी जेलप होतात ते. माझं प्रतीक्षा आणि केदार दादा जो आमचा डिरेक्टर आहे यांच्या बरोबर माझं बरंचसं चालू असतं सतत काही ना काही. नेक्स्ट आहे चॅटर बॉक्स. कोण खूप बोलतं किंवा त्याला बोलायला खूप आवडतं? तुमच्यापैकी असं कोण आहे? सगळेच बडबडे आहेत, सगळेच. ऍक्च्युली बसलो ना तर आम्ही सगळेच शांत बसतो, नाही तर मग सतत चालू असतोच कोण ना कोण. कारण ते इथे आलं की पटकन आमच्या इथे येतं. असं विचार नाही करून बोलत आम्ही. नंतर मग असं वाटतं की हा आपण बरोबर बोललो, छान बोललो. आणि अगं तुला सांगते तसं सीन सोडल्यास आम्ही सतत ना 4-5 जण एकाच रूम मध्ये असतो, त्यामुळे सतत आमचे काही ना काही गप्पा सुरू असतात. तुम्ही दोघे तर मॅरिड आहात, पण जे कोणी सिंगल असेल सेटवर त्यांच्यापैकी कोणी असं म्हणतं का की सेटिंग वगैरे लावून द्या? कारण फ्रेंड्स मध्ये असं सुरू असतं. तसं आम्ही संकेतसाठी मुली बघत असतो की कुणी आली ना, संकेत ती कशी आहे वगैरे, हे आमचं सुरू असतं. हो, सेम. संकटात साथ देणारा किंवा नेहमीच मदतीसाठी याचा आन्सर कदाचित संकेत असू शकतं ना. आहेच. म्हणजे आपण कधी त्याला. आणि सेम अशोक पण. अशोकला कधीही काही हेल्प जरी मागितली ना तरी अशोक डेफिनेटली करेल याची. हो खरंच माणूस म्हणून खूप छान आहे तो. अशोक एवढं कौतुक केलंय, को ऍक्टर कडून असं कौतुक होतं तेव्हा खूप रेअरली होत असेल मला असं वाटतं. सो थँक्स रश्मी, थँक्स. ओह माय गॉड. बरं, नेक्स्ट आहे तेरा है पर मेरा है. असं कुणाला म्हणाल? सगळेच मेरे. हा, सगळेच. जर कॅरेक्टर बद्दल बोलू आम्ही तर रेशम मॅडम आणि प्रगल्भा, म्हणजे संध्या वहिनी आणि विदुला वहिनी, म्हणजे त्या जरी कट्टर कारस्थान रस्त्यात तरी त्या आमच्यातल्याच आहेत यार. म्हणजे त्या कॅमेरा कट झाला की त्या खूप मग आमच्यात असतात. सेटवर लाडोबा कोण आहे ज्याचे सगळेच लाड करतात? निया छोटी. ओके, लास्ट आहे ब्रेकिंग न्यूज. हा टॅग तुम्हाला तुमच्या कोणत्या मित्राला द्यायला आवडेल? ज्याच्याकडे सगळ्या न्यूज असतात.
आणि मला असं वाटतं इथेच तुम्हाला उत्तर मिळालेलं. इट्स मज्जा. नाव घेऊन टाक, जाऊ दे, कळलं त्यांना. रश्मी. बरं रश्मी, हे खरं आहे? हा, म्हणजे माझ्याकडे बरीचशी माहिती असते, सो मी ती देते, पण कधी कधी मी अर्धीच माहिती देते, पूर्ण नाही देत. क्युरिओसिटी वाढवते ती. हा. अगदीच. पण फ्रेंडशिप डे आहे आणि हे काही बँड्स आहेत, सो हे तुम्हाला एकमेकांना. येस. तुला कोणतं हवंय? पिंक, रेड का ऑरेंज? शाळेत असताना असे बँड्स वगैरे हो बांधायचे हो हो. तेव्हा, खूप ती कॉम्पिटिशन हा. असायची, हात किती भरलाय, किती बँड्स, मग मोजा वगैरे हे असायचं. आणि त्यात शाळेत पुन्हा ते काढायला वगैरे सांगायचंय हो, का? हो. हॅपी फ्रेंडशिप डे सांगायचे. रश्मी. थँक तू यू. असंच कायम. नाही ते आपलं वालं. ओ माय गॉड. असंच कायम तू माझं रक्षण कर. येस. ओ वाव, थँक्यू सो मच. पण जाता जाता इट्स मजाच्या प्रेक्षकांना फ्रेंडशिप डे विश कर. नमस्कार, मी क्षितिज. आणि मी गौतमी. आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि पाहत राहा अंतरपाठ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू आणि हॅपी फ्रेंडशिप डे. Thank you. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.